पण आमचं कोकण काय कमी नाही आंब्यामुळे फक्त आणि तुम्ही फक्त कशामुळे फक्त तुम्हाला वाटतं माझ्यावर हावी व्हाल, शक्य नाही. कोकणकर झुकत नाही. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आमच्या या ब्लॉग मध्ये. खाल्ले आंबे खाल्ले, आम्ही कुठे नाही बोलतोय, पण तुमच्याकडे पडलेले आंबेच नसतात. अरे सिद्ध्या, आपल्याकडे भेटत नाहीत का आंबे? साताऱ्यात भेटतात. आंबे तुमच्याकडे पडलेले होते, आमच्याकडे आंबे पडलेले नव्हते. आमच्याकडेच फक्त पडलेले आंबे नाही, आमच्याकडे हापूस आंबे. मग काय पेटीभर आमच्याकडे हापूस. पण भेटतात. तुमच्या गावी गेलोय, ते वहिनीच्या पप्पांनी पडलेले आंबे दिलेले नाही, झाडावर आपण वहिनींना विचारूया. आणि आम्ही जी पेटी दिली ना, ती झाडावरून प्रॉपर उतरवलेली ठीक आहे ना, खाल्ले आम्ही, त्यात काय आलं. हा, मग त्यासाठी नशीब लागतं. नशीब आमचं का तुमचं? तुम्ही आलाय सातारा, तुम्ही काय बोललात? आमचं गाव एकदम बेस्ट आहे, आमचं गाव एकदम सुंदर आहे, अभिचं गाव एकदम सुंदर आहे. तुझं आणि तुझ्या ह्याच हे होत. सुंदर आहे, ऐका त्याच्यामध्ये काय वादच नाही. ऐका. तुझं गाव सुंदर आहे, पण आमचं कोकण काय कमी नाही. आंब्यामुळे फक्त आणि तुम्ही फक्त दोन- कशामुळे दोन- फक्त दोन सातारकर असते, तुम्हाला वाटतं माझ्यावर हावी व्हाल, शक्य नाही. कोकणकर झुकत नाही. फक्त आंबे आहेत ना. हा, फक्त आंबे. फक्त आंब्यांमुळे हे लोक कोकण करतात, बस बाकी काय नाही यांच्याकडे. खरी सुंदरता तर साताऱ्यामध्ये आहे, घाटावर आहे. फणसाचे ते तळलेले खाल्ले तरी तुम्ही विसरता खाऊन. खाल्ले खायला काय आम्हाला कुठे पण मिळू शकतात खायला ते. हे कोकणातून आलेलं सगळं. असं काय नाही, फणस आमच्याकडे पण मिळतो, फणस आपल्याकडे मिळतो ना भावा. आमच्याकडे कसलाच नाही एवढासा फणस. काय एवढंसा कुठे आहे? आमच्यासारखे आमच्याकडे मोठे फणस. आता जे बाजारात आलेत ते साताऱ्याचे फणस आहेत सगळे, कापे. कोण बोलला हे सगळं? हा, आता वटपौर्णिमेला आलेत ते सगळे कापे आता फणस. माझ्याबरोबर चल, एखाद्या टेम्पोवाल्याला चालेल. विचार की आपण बाबा विचारूया. तू कुठून फणस आणतेस? चालेल, तू आपण विचारूया. कोकणात सांगणार. आपण विचारूया. साताऱ्यावरून कोण फणस नाही आणत? का नाही आणत? फणस ते आमच्याकडे पण वहिनींच्या मिळतात. गावाचं नाव पंचेवाडी, फणसच नाहीत तिकडे. पण वहिनींच्या गावावर काय आलंय? नावावर काय? तुमच्या गावाचं नाव भुई बावडा आहे. भुई आहे का ते? मग सिद्ध्या, कळतंय ना तुला? तुला लग्न करणार ना? अशी एवढ्यात नाही करणार म्हणजे एवढ्यात नाही करणार, पण करणार ना? लग्न करणार की नाही? पोरगी भेटली. तुमच्याकडे कोण तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण मुलगी असेल तर आमच्या सिद्धूसाठी साताऱ्याची. हे साताऱ्याची पोरं कोकणकरांवर लय जुलूम करतात. लय, तुझ्यावर काय जुलूम केलाय? खूप. काय केलंय? पटणार नाही आपलं कधी. काय केलं जुलूम? आम्हाला कोकणवाल्यांना कोकण. मग तुला कोणी सांगितलेलं साताऱ्यात यायला? कोणी सांगितलेलं हिला साताऱ्यात यायला? कोकणी केलंय ना. हिला कोणी सांगितलं साताऱ्यात यायला? सिद्ध्या, हिला सांगितलं नव्हतं कोणी साताऱ्यात मी यायला. आलीच नव्हती. तू साताऱ्यात आली आहेस, कळाल ना? मी कोकणात नाही आलो, तू साताऱ्यात आली तू आहेस. आता- सिद्ध्या, जाऊ देत. मग हा मुलगा आहे, रंग सावळा आणि साताऱ्याचा आहे. जमीन पण खूप आहे त्यांच्याकडे आणि पण त्याला घरगुती गिफ्ट पाहिजे. पण गिफ्ट पाहिजे. पण नाही चालेल, गिफ्ट नसेल तरी चालेल, पण साताऱ्याचीच मुलगी पाहिजे, कोकणातली नको. साताऱ्याचीच त्याला मुलगी पाहिजे. तुमच्या ओळखीमध्ये कोणी मुलगी असेल तर लवकरात लवकर सिद्धूला कॉन्टॅक्ट करा. पण मी काय बोलते? सिद्धेश शिंदे नाव आहे तू त्याचं. साताऱ्याची शोधतोयस. स्वतःला तर तुला एवढं टाकत असतोस, कोकणी बायको मिळायला भाग्य लागतंय ना. टाकावं लागतं, असं कधी कधी करावं लागतं. बाईक भेटली तर आता भेटली, नशीब म्हणजे नशीब होतं तसं फुटकं, तर काय करणार. ठीक आहे. पण साताऱ्याचीच मुलगी पाहिजे. तर सिद्धेश शिंदे लक्षात ठेवा. सिद्धेश शिंदे हा मुलगा आहे आणि याचं तोंड पण बघून ठेवा. सिद्धेश शिंदे नाव आहे, याचं इंस्टाग्राम आयडी आहे. प्लीज सर्च करा पोराला. हा कोण असेल तर लवकरात लवकर कळवा. आंबे खाल्ले मे महिन्यात, पण तेव्हा तुम्हाला फुटका नशीब नाही वाटलं. तुमच्याकडे काय ते बिटक्या पडलेले आंबे थोडी तुला काही दिले? हापूस आंबे खायला ना नशीब लागतं. पडलेले आंबे तुला काही नाही पडलेले पण आंबे दिले? पडलेले आंबे तिथे रस्त्यावर पडलेले हा, मग तुमच्या ते आमच्याकडे बाबा, आमच्याकडे हापूस तुमच्याकडे ते आंबे पडलेले पण बाबा. बघितले. सिद्ध्या, ऐक, तुला काहीतरी सांगायचं बाबा. ह्यांच्याकडचं रहस्य सांगायचं. ह्यांच्याकडे ते पडलेले आंबे पण भेटत नाहीत का? कारण की हे लोक ते पडलेले आंबे पण उचलून खातात
आमच्याकडे पडलेले आंबे तसेच सोडतात, पडलेले आंबे खात नाही आमच्याकडे. यांच्याकडे ते पडलेले आंबे पण खातात कोकणात. चल खोटं हा, मग तुमच्याकडे का नाही दिसत पडलेले आंबे? आमच्याकडे कसे दिसत होते? तुम्ही पडलेले आंबे खाता. नाही खोटं खात बोलू आम्ही. नको, माझं आम्ही नाही खाल्ले. नाहीये. फोनच बघतात ते लोकं. मग तुम्ही फोनच बघता. मग टीव्ही बघायचं गपचूप. मग पप्पांना घाबरतोस? जे लावलंय ते बघा. मग म्हणाली पप्पांना घाबरतो. जे लावलंय ते बघायचं. म्हणाली तू पप्पांना घाबरायचीस? पोरींना कोण काय करते? असं पोरींना काय कोण काय करत नाही. बरोबर आमचे बोलला. काका दीदीला वगैरे थोडं तोडायचे कोण? बीटी काका? बेटी. सिद्ध्या तुला तोडलाय का घरी? हा मग खूप वेळा. पट्ट्याने झोपला. आम्हाला तुम्हाला आमच्या पण कधी पप्पांनी तोडलंय का कधी ओरडलं पप्पांनी? पण तर त्या नक्की काठीने कमेंट करून तोडलंय. सांगा. ती काठी आमच्या दाखव. पप्पांनी असे डोळे पण ठीक नाही आहे. आम्हाला कधी. सिद्धूच्या पप्पांनी सिद्धूला या काठीने तोडलंय. तुम्हाला कशा कशाने तोडले ते सांगा. मी बोलेल खोटं आहे. मारलंय खरंच. खरंच मारले पप्पांनी सिद्ध्या? त्या काठीने. खरंच? आम्ही एकदा बसची तिकीट नव्हती काढली आणि कंडक्टर पप्पांच्या ओळखीचाच होता मला. मग तू तुडवला? जर मम्मीने मारलं तर मम्मीचं काय खरं नाही. पप्पा नसताना जर मम्मीने आम्हाला हात लावला तर मम्मीचं काही खरं सुमडीत मारायचं ना पोर. सुमडीत म्हणून कसं आम्हाला म्हणून मी बोलतोय सांगा. रितम सिद्धू गरीब पोरासारखा तिकडून चालला. आठवतंय तुला? त्या तो काय बोलतो त्याला, इडलीवाला आहे ना तो, तिथून सिद्धू अशी बॅग घेतली, अडकवली, बॅग घेऊन कुठे आलेला? बॅग घेऊन आला ही काळीवाली. विचार आहे ना सिद्धू? ही नव्हती. दुसरी होती. कोणती दुसरी रे? ती एकदम लांब अशी काळी. तू खरंच तुझं तोंड तो आवाजच फुटत नव्हता तेव्हा. का असं? इंटरव्ह्यूला सगळेच असे असतात. काय असं काय फर्स्ट नसतं. टाइम होता. विचारा सिद्धू.